नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। वकार भागातील ड्रेनेज कामाच्या विलंबावर आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोकोचा इशारा। आयुक्त सत्यम गांधी यांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील वकार भाग इथं ड्रेनेज लाईनचं प्रलंबित काम मागील 7 वर्षापासून अपूर्ण आहे। या कामाच्या विलंबामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला। नागरिकांच्या या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय। आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होणार होतं। दरम्यान आंदोलनाच्या इशाराची दखल घेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः वकार भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। आयुक्तांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत लवकरात लवकर ड्रेनेज लाईनचं अपूर्ण काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दिलं। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे, किरणभाई कांबळे, सुलेमान मुजावर, जनस्वराज्यचे डॉक्टर पंकज मेत्रे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा राधिका हार्गे आणि मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे उपस्थित होते। नागरिकांनी तातडीनं काम पूर्ण करण्याची मागणी केली। विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। मिरज भुयारी गटरचं काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे, ज्यामुळे जो जुना मिरजचा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला। मिरज भुयारी गटर योजनेचं वर्क ऑर्डर 2013 साली दिलं होतं, परंतु काही कारणाने ते काम कंप्लीट होऊ शकलं नाही। मागच्या 6 महिन्यापासून कामात गती आला, बरेच ठिकाणी काम वगैरे पण कंप्लीट झाला, पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात। आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबरपर्यंत ही योजना कंप्लीट करायची आहे, परंतु आपल्याला पण माहीत आहे की मागच्या 6 महिन्यापासून पाऊस थांबत नाही। पावसाळ्यात ड्रेनेजचं काम करणं, पर्टिक्युलरली इथे त्याचं 30 फीट 5 मीटर आणि 6 मीटर जवळपास डेप्थ आहे। रायझिंग मेनचा सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक बॉटम सॉईल आहे, त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे। मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माती वगैरे साचलं, त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे। आता आमदार साहेबांसोबत व्हिजिटमध्ये आमचा असा प्रयत्न आहे की पुढचा घर 1.5 ते 2 महिना उन्हाळ्यात मिळाला, म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळालं तर आम्ही पुढच्या 1 ते 2 महिन्यात काम कंप्लीट करू आणि हे रस्त्याचे काम सुरू करू। साहेब, वाढीव 24 कोटीचा निधी काहीतरी या योजनेला मागितला आहे, ते शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे। मला एक बोलायचं आहे, आणि जे आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने जे निवेदन दिलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की स्वतः येऊन या कामाची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांनी जे याच्या अगोदर जे व्हिजिट केली होती ते काम चालू व्यवस्थित सुरळीत चालू होतं, परंतु निसर्गाने साथ दिली नाही म्हणून असं आयुक्त साहेबांनी सांगितले, आमदार साहेबांनी सांगितले। परंतु 6 वर्ष झालं हे काम आम्हाला त्रास होतोय की अजूनपर्यंत काम पूर्ण का झालं नाही। 5% जर काम पूर्ण होत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे। आणि आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पावसाने जर साथ दिली तर 1-2 महिन्यात आपण हे काम पूर्ण करू असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये मी नागरिकांना सांगतो की आपण हे जे काम आहे पूर्ण केल्याशिवाय आपण स्वतः तर गप्प बसणारच नाही, कायम त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कायम काम करू असं बोलतो मी। प्रत्येकाला बोलला हो, ठेकेदाराची चूक आहे काय आहे, आता त्यांनी पावसाचं कारण घेतलंय आणि मातीचं कारण इथं घेतलेलं आहे। 32 आणि 30 फूट हे उकरल्यानंतर जे ढासळते, परंतु आमची वैयक्तिक मागणी आहे की 6 वर्ष झालं आपण या कामाकडे दुर्लक्ष केले असं मला वाटतंय, परंतु आयुक्त साहेबांनी आमदार साहेबांनी जे लक्ष घालून हे काम सुरळीत आणलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं हे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतं। आणि साहेबांनी आता संयुक्त एक मिटिंग लावूया, सगळ्या जे ठेकेदार मेन आहेत त्यांची, MGP परत आयुक्त साहेब यांच्या सगळ्यांची मिळून जे एक मिटिंग लावायचं म्हणून साहेबांनी सांगितलेलं आहे, त्या सगळ्यांच्या मिटिंगमुळे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय।